श्री 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 खासदार डॉक्टर भीमाशंकर शिवाचार्य महास्वामीजी व व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व धर्मगुरू, या बैठकीला चर्चेला उपस्थित असलेले विविध भागातून विविध प्रांतातून आलेले सर्व मान्यवर, विविध संघटनेचे सर्व अध्यक्ष, माजी आमदार, मंत्री, खासदार व मोठ्या संख्येने उपस्थित असलेले समाज बांधवांना, भगिनींनो, खरं म्हणजे आज ही चर्चा एका विशिष्ट विषयावर आपले मत मांडणे याच्यासाठी आहे आणि ते धर्मगुरू आपली चर्चा ऐकून घेणार आहे. आपण सगळ्यांनी आपल्याला जे काय वाटतं, कुणाबद्दल द्वेष न करता, कुठल्याही विषयाला नाव न ठेवता जर आपण मांडत गेलो ते फक्त विषयाशी संबंधित मांडावं, असं जगद्गुरूंनी उद्गीरच्या बैठकीमध्ये सांगितले. मला आज या ठिकाणी भारतामध्ये असेल, महाराष्ट्रात असेल, 3 प्रकारचे विचारधारेनं हे जनगणनेमध्ये प्रवेश केलेला आहे. 3 प्रकारच्या विचारधारा पडलेल्या आहेत. कोणी म्हणतंय धर्म हिंदू लिहावं, धर्माच्या खाण्यामध्ये जातीमध्ये ज्याची त्याची जात यावी, जसे की लिंगायत, वाणी, माळी, केली, जे काय असेल ती त्याची जात. त्याच्यानंतर दुसरा प्रकार असा आहे, धर्म लिंगायत लिहावं, जातीमध्ये लिंगायत, वाणी, माळी, केली, कुंभार असा एक प्रकार आहे. तिसरा प्रकार आहे वीरशैव लिंगायत लिहावं आणि जातीमध्ये ज्याची त्याची जात लिहावी. असे जनगणनेमध्ये काय लिहावं आणि जातीमध्ये काय लिहावं यावर चर्चा या ठिकाणी होणार आहे. हे सगळं होत असताना या तिन्ही नावाचे काही साधक बाधक चर्चा आपल्याला या ठिकाणी करावी लागणार. त्याचे काही फायदे आणि तोटे होतील का याचा विचार आपल्याला करून आता मेत्रे सर्वांनी बोलल्यासारखं पुढल्या पिढीला काही नुकसान होणार नाही या दृष्टीने आपल्याला पॉझिटिव्ह विचार करूनच काम करावं लागणार आहे. खरं म्हणजे आपण पहिलं जर आपण हिंदू धर्म लिहावा असं जर म्हटलं तर मला असं वाटतंय या देशामध्ये राहणारे सगळेच राष्ट्रीयत्व म्हणून हिंदूच मानले जातात आणि मला असं वाटतंय आपल्या सगळ्यांच्या कागदपत्रावरती धर्म हिंदूच अशा पद्धतीने लिहिलेला आहे आणि जात ज्याची त्याची जात लिहिलेली आहे, ज्याची त्याची जात लिहिलेली आहे. मग कोणी लिंगायत, हिंदू लिंगायत असेल, हिंदू वाणी असेल, हिंदू वेश्य असेल, हिंदू जंगम असेल, हिंदू पिली असेल, हिंदू माळी असेल, हिंदू कुंभार, अशा पद्धतीची कागदपत्रावरती नोंद आहे. अजिबात नोंद नाही असं कुणीही म्हणायचं काही कारण नाही, या नोंदी आहेत. दुसरा प्रकार आहे धर्म लिंगायत आणि जात लिंगायत, बाकी काय जे लिहायचं त्याची त्यांची लाभ चालली. याच्यामध्ये काही लोकांनी मला वाटतं 2018 साली अशा पद्धतीची धर्म लिंगायत धर्माला मान्यता द्यावी म्हणून मागणी केंद्र सरकारकडे केलेली होती. तशा पद्धतीचं कोणीही आजपर्यंत धर्माच्या कॉलममध्ये लिंगायत असं लिहिलेलं नाही. मागणी आहे आपली सरकारकडे, आपली सरकारकडे लिंगायत धर्माला मान्यता द्या, महात्मा बसवेश्वरांनी स्थापन केलेल्या धर्माला मान्यता द्या, अशा पद्धतीची मागणी आहे. पण ती मागणी मंजूर झालेली नाही आणि ती मागणी फेटाळल्यामुळं मी त्या ठिकाणी एक महत्वाचा पॉईंट आपल्याला सांगू इच्छितो. केंद्रामध्ये बसलेले हिंदुत्वाचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये बसलेले हिंदुत्वाचं सरकार आहे, त्याला हिंदूचे तुकडे नको आहेत म्हणून ते हिंदूतून फुटून जाऊन लिंगायत धर्म मागत असताना लिंगायत धर्माला मान्यता देतील की नाही याबद्दल आपल्या मनामध्ये शंका आहे. खरं म्हणजे लिंगायत लिहित असताना लिंगायत धर्म म्हणून मान्यता आपल्याला मिळाली, तर माझ्या सकट अनेक समाज बांधवाच्या कागदपत्रावरती जातही लिंगायत लिहिलेली आहे, जातही लिंगायत लिहिलेली आहे आणि धर्मही लिंगायत आणि जातही लिंगायत असं होऊन जाईल. म्हणून आम्ही धर्माचे किंवा आम्ही जातीचे असा प्रश्न निर्माण होईल आणि म्हणून देशामधली व्यवस्था ही जातीवर आधारित व्यवस्था आहे. ही जनगणना सुद्धा धर्मावर आधारित नाही, ही जातीवर आधारित जनगणना होत आहे. आपल्या धर्माला कॉलम दिलेला नाही. 7व्या कॉलम मध्ये आपल्याला इतर कॉलम मध्ये जाऊन आपल्याला आपल्या धर्माची जे काही नाव ठरेल सगळ्याच्या वतीनं ते नाव आपल्याला लिहायचं आहे. फक्त 6 धर्माला आता मान्यता आहे, 7व्या आपल्याला फक्त वीरशैव लिंगायत लिहा की हिंदू म्हणून हिंदू म्हटलं तर मान्यता आहे, किंवा लिंगायत धर्म लिहायचा असेल तर त्यात आपल्याला इतर कॉलम मध्ये जावं लागणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीचे जे काही आता वीरशैव लिहित असताना सुद्धा आदरणीय महाराज वीरशैव लिहित असताना आदरणीय काका 2000 साली आपण या ठिकाणी अधिवेशन घेतलं होतं. त्यावेळेला आपण आवाहन केलेलं होतं की वीरशैव लिंगायत लिहा म्हणून. 2014ला 11लाही केलं होतं, 2014लाही केलं होतं. सोलापूरच्या 85च्या अधिवेशन
गणपती साहेब माहिती आहे आपल्याला, आपण सगळ्यांनी केलेलं होतं. म्हणतो आपण सगळ्यांना विचारू इच्छितो, वीरशैव लिंगायत लाखोंच्या संख्येने एकत्रित येऊन कोणी लिहिले का बघा कागदपत्रावरती सांगा, कोणी लिहिलेलं नाही. वीरशैव लिंगायत रेकॉर्डला कोणी लिहिलेलं नाही, फार कमी लोकांनी लिहिले. बहुतांश लोकांनी धर्म हिंदू आणि बाकीच्या त्याच्या जाती लिहिलेले, त्याच्या जाती लिहिलेले आहे. आणि म्हणून अलीकडच्या काळात वीरशैव हे शब्द सरकारने नाकारलेला आहे. वीरशैव जातही नाही, वीरशैव धर्मही नाही, केंद्र सरकारने नाकारले. जसं लिंगायत धर्माला नाकारलेला आहे तसं वीरशैव शब्दाला सुद्धा नाकारलेला आहे. आणि म्हणून आपण परत एकदा जोड करत असताना वीरशैव शब्द जरूर वापरावा, तो पुराणामध्ये वापरावा, तो अध्यात्मामध्ये वापरावा, तो गुरूच्या प्रवचनात वापरावा, किंवा लिंगायत समाजाला बोलताना भाषणामध्ये पर्यायी शब्द म्हणून वापरावा. तो आपण सगळ्यांनी स्वीकारायला काही हरकत नाही असं माझं मत आहे. आपण घरामध्ये एखाद्या मुलाला बाया म्हणतो, शाळेमध्ये गेल्यानंतर त्याचं नाव राजकुमार, ओमप्रकाश, काहीतरी दुसरं नाव ठेवत असतो. बाया ज्या पद्धतीने म्हणतो तसं लिंगायत समाजाला वीरशैव हे एक ओपन नाव आहे, गोड नाव आहे. आणि शाळेमध्ये जेव्हा आपण रेकॉर्डला जातो त्यावेळेला मात्र वेगळ्या पद्धतीच्या नावाची नोंद आपण त्या ठिकाणी करत असतो. म्हणून वीरशैव लिंगायत लिहित असताना आता तर मला वाटतं काकांनी म्हणजे कोण म्हणले, आरक्षणालाही कुणाचा धक्का होणार नाही. लिंगेश सारखं पुढे काय आपल्या पुढे वाईट वाटून ठेवले की काय अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होणार नाही याचाही विचार आपण करावा. जे हे सगळे करत असताना मी फक्त मतं मांडायला लागलो, माझं मत नाही सांगायला लागलो, मतं मांडायला लागलोय. या तिन्ही मताचा विचार आपण वरिष्ठांनी, जगद्गुरूंनी, काका कोटींच्या मताशी मी सहमत आहे. सर्व जगद्गुरूंना जसं इथं 2000 साली या भूमीवर 5 जगद्गुरूंना आपण एकत्रित बोलवलेला होता. आदरणीय केदार जगद्गुरूंच्या अध्यक्षतेखाली 5 जगद्गुरू या ठिकाणी येऊन काय याचे नीटपणे मार्गदर्शन करावं हे करत असताना विरक्त मठाचे किंवा महात्मा बसवेश्वराचा विचार मांडणाऱ्या लोकांना सुद्धा सोबत घेऊन एक प्रकारची एक सिंगल लाईन, वन लाईन स्टोरी तयार करून आपल्याला त्या पद्धतीने आपण लिहूया अशा पद्धतीची माझे 2 शब्द मी या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. मला